पण तुम्ही इथं फिरताय, तुम्ही कुठेतरी म्हणालात की 150 कोटी रुपये खर्च करणार आहेत काहीतरी अजित पवार. काय हे बेसलेस आहे का त्याच्याबद्दल काय आधार आहे? कसं आहे, जेव्हा काही गोष्टी होत असतात लोकांमध्ये नाही तर गावागावांमध्ये, जसं की एक 6 ते 7 कंपन्या आहेत दादांच्या मित्रांच्या, ज्याच्यावर ठीक आहे ईडी आणि CBIची कारवाई झाली आहे आणि त्या चर्चेत आहेत कंपन्या. त्याचे 4,500 पगारी माणसं आज या मतदारसंघामध्ये फिरत आहेत. एक दुसऱ्या तालुक्यातली लोकं नाही तर या मतदारसंघाच्या बाहेरची लोकं इथं प्रचाराला येऊ शकत नाहीत, पण आलेत. आणि मग हे चाललंय ते, पण शेवटी आता यांच्याकडे संस्था आहे. आता काही तक्रारी होतील, आता पुरंदरमधून होईल इथं. आणि हे सामान्य लोक आहेत. उलट ते जेव्हा लोकात जातात, लोकच त्यांना म्हणतात की आम्ही तुतारी वाजवणार आहोत. मग हे लोक म्हणतात तुम्ही वाजवा, आमची ड्युटी, आम्हाला दिवसाला 500 रुपये मिळतात, पगार वेगळा, आणि 1 बाटली पाण्याची मिळते आणि जेवण, आणि ठराविक किलोमीटर आम्हाला चालवावंच लागतं, चालायलाच लागतं. आणि त्याच्याचबरोबर एका कुटुंबातून किती मतदार आहेत याची यादी त्यांनी गोळा केलेली आहे. आता एका घरात किती कुटुंब म्हणजे किती मतं, आणि मग मतं गुणिले काय असेल याचं जर गणित काढलं, तो जो आकडा बघितला तो खूप मोठा आकडा आहे. राहिला प्रश्न नेत्यांचा. काही लोकांना धमकी देऊन, कोणाचं क्रशर आहे, क्रशरला अडचणी आणल्यात, व्यवसायाला अडचणी आणले, काय काय लोकांना आता त्यांचं घरं पाडण्याचं नोटीस पुणे महानगरपालिकेला तिथं दिलेली आहे. आणि अशा धमक्या देऊन काही लोकांना शांत केलं आणि काही लोकांना विकत घेतलं. हा जो आकडा आता चर्चेत आहे तो 150 कोटीच्या आसपास आहे. पण तुम्ही ॲम्बिशियस आहात, तुमच्या विरुद्ध यंत्रणा एजन्सीज आहेत.